विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेत समितीचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी अशी जोरदार मागणी केली आहे। स्वतंत्र विदर्भासाठी आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत अभी नहीं तो कभी नहीं असा इशाराही त्यांनी केंद्र व राज्य सरकारला दिलाय। विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी जनसंपर्क आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून या आंदोलनाची तीव्रता केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जन आंदोलन उभारण्यात येईल असे ॲडव्होकेट चटप यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। विदर्भ हा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध प्रदेश असूनही येथील जनतेला अपेक्षित विकास मिळालेला नाहीये। विदर्भातील शेतकरी, बेरोजगार युवक, उद्योग, सिंचन, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक व आर्थिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून विकासाला गती देता येईल असा दावा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। डिसेंबर 2027 ही अंतिम मुदत मानून त्यापूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा विदर्भातील जनतेला सोबत घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिलाय। अहेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समिती तसेच विविध विदर्भ राज्य संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी काळात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी जनजागृती, जनसंकल्प आणि आंदोलनाची व्यापक रूपरेषा आखण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। 48,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। आमचं प्रदूषण दूर करायला नवी मशिनरी लावायला सरकारकडे पैसे नाही। कुपोषण थांबवायचं असेल तर इथे रोजगार तयार झाला पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढवलं पाहिजे, ती सोय नाही। लोकसंख्या कमी आहे, ती वाढवायला जनप्रतिनिधी होईल अशी सोय नाही। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुपोषण, प्रदूषण, शेतकरी आत्महत्या या सगळ्या कायम निकाली काढायच्या असेल आणि विदर्भ हे सक्षम आणि शिल्कीचं राज्य आहे। मुळात एकटी वीज विकली, आपण 7,200 तयार करतो, 2,200 वापरतो, 5,000 बाहेर जाते। ज्याला मागितली त्याला वीज दिली, शेती पंपाला फुकट दिली, उद्योग आणि कमर्शियल वापराला अर्ध्यात दिली, तरी आम्हाला 1100 मेगावॅट वीज लागते। 2,200 अधिक 1100 3300 आणि 3900 मेगावॅट वीज वाचली। ती जर आम्ही आजच्या 17.5 दरांनी नाही, 500 युनिटच्या वर, जर ती आम्ही 11.56 म्हणजे 11.50 नी विकली तरी आम्हाला एका वर्षात 44,850 कोटी मिळतात। 2 वर्षात जवळजवळ 89,000 कोटी मिळतात आणि 2च वर्षात आमचा सिंचनाचा आणि इतर क्षेत्रातला 75,000 कोटीचा अनुशेष भरून निघून सगळी 131 धरणं पूर्ण होऊन 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येईल आणि 2च वर्षात विदर्भ हे सिल्कीचं आणि सक्षम राज्य होईल, देशातलं नंबर 1चं विनाकर्जाचं राज्य। म्हणून आम्ही ठरवलंय की स्वातंत्र्याची लढाई आहे आणि स्वातंत्र्याची प्रेरणा असं म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, शेर भूखा रहेगा मगर घास नहीं खाएगा, अभी नहीं तो कभी नहीं। म्हणून आम्ही यावर्षी हे राज्य कोणत्याही परिस्थितीत 27 डिसेंबर पूर्वी मिळवून नव्या पिढीच्या असा या प्रक्रियेशी संबंध नाही। आमची मागणी घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे राज्य निर्माण करायचा अधिकार केंद्र सरकारला आणि संसदेला आहे। म्हणून आमची ही लढाई केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अडेलतट्टू धोरणाविरुद्ध आहे आणि आम्ही निर्णय केलाय की 1.5 वर्षात हे राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती आहे। मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।